नमस्कार मित्रांनो, आज आहे 16 एप्रिल आणि लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलाय. ही मनस्विनी पाय घसरून खाली पडते. मनस्विनीच्या कर्माची शिक्षा तिला आज मिळणार आहे. त्याचबरोबर आता सखी कुठे गायब झाली, कान्हाला अचानक सोडून ती कुठे गेली आहे हे आपल्याला आजच्या भागात कळेल. या मनस्विनीचा पाय घसरतो आणि ती खाली सुद्धा पडते. पण मित्रांनो, यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे. तो जाणून घेण्यासाठी तुम्हाला एपिसोडच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत बनून राहावं लागेल. आणि मित्रांनो, जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त खरे रिव्ह्यूज असतात. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. मनस्विनी तेजस्विनीची मारहाण करते आणि त्यानंतर ती तेजस्विनीला म्हणते, चल सांग ताई मला, तुझ्यात सखीत आणि राघवचा भूतकाळ मला ऐकायचा आहे. तुमच्यात असं काय काय झालंय सगळं ऐकायचं आहे. मला तू शॉर्ट मध्ये सांग, पण डिटेल मध्ये पण सांगायचंय. सखीला कसली एलर्जी आहे, ती आजारी पडली की तिच्यावर कोणते उपचार करायचे, कोणाला काय आवडतं कोणाला काय नाही आवडत, तुमच्यामधले स्पेशल मुवमेंट्स सगळं सांगायचं मला, ते सुद्धा वर्ड टू वर्ड. तर आता तेजस्विनीचे हात बांधलेच असतात. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. ती मनस्विनी समोर गयावया सुद्धा करते आणि म्हणते, तुला काय ऐकायचंय हे सगळं, सोड मला. त्यावर आता ही मनस्विनी तेजस्विनीला म्हणते, मला प्रश्न नको ना विचारूस, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, लवकर बोल. तर तेजस्विनी म्हणते की नाही मनस्विनी, मी तुला काहीच सांगणार नाहीये, मला सोड. तर ही तेजस्विनी खूपच घाबरली असते आणि मनस्विनी काय करते, तेजस्विनीच्या जवळ येते आणि म्हणते, अगं ताई कुठे आहे बघ, आणि तू कशा अवस्थेत आहे ते सुद्धा बघ. अशा अवस्थेत असताना तू सांगणार नाहीस, जर मी तुला ढकललं तर इथून तू डायरेक्ट ढगात. असं म्हणत ही जी मनस्विनी आहे ही भीती सुद्धा दाखवते तेजस्विनीला. पुढे ही मनस्विनी म्हणते, तुझा जो जीव आहे ना ताई, तो कोणत्या पोपटात अडकलाय मला चांगलंच माहिती आहे, आता चोच उघडशील. आणि ही मनस्विनी तेजस्विनीला दुसऱ्या दिशेने अशी इशारा करते आणि बघायला सांगते. तेजस्विनी बघते तर तिथे एक पांढऱ्या रंगाची व्हॅन असते. त्यामधून आवाज येत असतो, आई आई मला वाचव. आणि हा आवाज सखीचा असतो आणि व्हॅन मध्ये असलेली सखी आई मला वाचव, आई मला वाचव सारखं सारखं असं म्हणत असते. आता हा आवाज ऐकल्याबरोबर तेजस्विनी मनस्विनीला म्हणते, मनस्विनी प्लीज माझ्या सखीला सोड, अगं सोड तिला, सोड माझ्या मुलीला. त्यावर आता ही मनस्विनी एक अट ठेवते आणि म्हणते, ठीक आहे, तुझ्यासारखी नाहीये मी, सोडेल मी तिला, पण माझी एक अट आहे, मला तुझा भूतकाळ ऐकायचा आहे. तो सांग. तो सांगितल्यावर तुझ्या सखीला लगेच सोडते, लवकर सांग हा. पुढे आता ही मनस्विनी तेजस्विनीला म्हणते, लवकर सांग हा, तुझ्यात राघव दादा आणि सखीमध्ये काय काय झालं होतं ते, मग मी लगेच सोडते सखीला, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे हा. त्यावर आता तेजस्विनी म्हणते, हो मी सगळं सांगते, फक्त माझ्या मुलीला काही करू नको. तर ही मनस्विनी तिचा फोन घेते आणि रेकॉर्डर ऑन करते. तर आता तेजस्विनी पुढे सांगू लागते आणि म्हणते, राघव आणि माझ्या पहिल्या भेटीपासून मी सगळं सुरुवात करते. त्यावर मनस्विनी म्हणते ओके, आणि ती सगळं तिच्या फोनमध्ये रेकॉर्ड करत असते. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा सखीला शोधत शोधत त्यांच्या कारपर्यंत आला असतो. तो कारमध्ये सुद्धा बघतो सखी तिथे सुद्धा नसते. कान्हा आता रस्त्यानेच निघतो सखीला शोधण्यासाठी. ते सुद्धा तो धावतच जातो आणि सखे मॅडम असा आवाज देऊ लागतो. तर दुसरीकडे तेजस्विनी सगळं काही ते सांगू लागते आणि आपल्याला काही सीन्स दाखवले जातात की कसं सखीला पोलीस बनायची इच्छा असते, सखीच्या आवडी निवडी, राघवच्या आवडी निवडी, त्यांचं भूतकाळ सगळं काही सांगून टाकते तेजस्विनी. शेवटी आता तेजस्विनी म्हणते मनस्विनीला, त्यानंतर तू राघवला दरीत टाकलंस आणि मग मला कित्येक वर्ष त्या अंधाऱ्या खोलीत तुम्हाला डांबून ठेवलंस, आणि त्यानंतर जे काही झालं ते तुला सगळं माहिती आहे. मी तुला सगळं काही सांगितलं, माझा भूतकाळ सांगितला, पण आता प्लीज तू माझ्या सखीला सोड. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, टाइम प्लीज, वाचवते मी, थांबा एक सेकंड. आणि ही मनस्विनी तिच्या फोनमध्ये बघत असते. तितक्यात तेजस्विनी काय करते, तिची व्हीलचेअर बरोबर अशी समोर नेते आणि त्या व्हीलचेअरने ती मनस्विनीला धक्का देते. आणि मनस्विनीला धक्का देऊन बरोबर चान्स बघून आता तेजस्विनी त्या व्हॅनकडे जाते, ज्या व्हॅनमध्ये तिला असं वाटत असतं की सखी आहे. त्या व्हॅन मधनं सारखा आवाज येत असतो, आई मला वाचव, आई वाचव. आता ही मनस्विनी दुरूनच सगळं बघत असते. तेजस्विनी आता कशी बशी त्या व्हॅनचं दार उघडते. ही मनस्विनी आता डोक्यावर हातच ठेवते. आणि मित्रांनो, या व्हॅन मध्ये असं काही असतं जे बघून तेजस्विनीला धक्काच बसतो. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा खूप अस्वस्थ झाला असतो आणि भर उन्हात तो आता सखीला शोधू लागतो. जवळपास त्याच्या मदतीला कोणीच नसतं, कारण पूर्ण रस्ता हा सांसून असतो, तिथे एक काळं कुत्रं सुद्धा नसतं. तर मित्रांनो, आता काय होतं, कान्हा आता खूप थकला असतो, त्याला काहीच समजत नसतं की आता काय करू आणि कसं सखीपर्यंत पोहोचू. तितक्यात काय होतं, मागून कोणीतरी कान्हाच्या खांद्यावरती असा हात ठेवतो. कान्हा आता मागे वळून बघतो तर समोर सखी असते. मग मित्रांनो, ती व्हॅन मधली व्यक्ती कोण आहे, कळेल.
इथे आता काय होतं, सखीला समोर बघून कान्हा एक शब्दही बोलत नाही, सखीला घट्ट मिठी मारतो आणि ही मिठी काळजीपोटी असते. आणि आपल्याला दाखवलं जातं की त्या व्हॅन मध्ये सखी नसतेच, तर एक बावली असते जिला ड्रेस वगैरे घालून दिला असतो आणि तिच्या बाजूला फोन असतो ज्यामध्ये सखीच्या आवाजाची रेकॉर्डिंग चालू असते. आणि आता तेजस्विनीच्या लक्षात येतं की मनस्विनीने तेजस्विनीला फसवलंय आणि तेजस्विनीचा सगळा भूतकाळ जाणून घेतलाय. त्याचा फायदा ती समोर करून घेणार आहे, सखी आणि कान्हा समोर. इथे आता काय होतं, ही मनस्विनी हे सगळं बघते आणि स्माइल करते. ती मनात म्हणते, गेली का मस्ती, काय पण उत्साह आहे या बाईमध्ये. काय होतं, ही तेजस्विनी त्या बाहुलीकडे बघतच राहते. तितक्यात तिथे आता मनस्विनी येते आणि तेजस्विनी आता तिच्याकडे बघू लागते. तर आता ही मनस्विनी म्हणते तेजस्विनीला, AI च्या जमान्यात काही पण शक्य आहे. चला आपण ऍटलिस्ट, मला तुझा भूतकाळ समजला, पण ताई आता तुझा काय उपयोग, असं म्हणून ही मनस्विनी तेजस्विनीवर हसते. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा आता सखीला म्हणतो, कुठे होतात तुम्ही, त्या गुंडांनी तुम्हाला किडनॅप वगैरे केलं नव्हतं ना, आणि तुम्ही ठीक आहात ना, कुठे होतात कुठे तुम्ही. आता कान्हा प्रश्नांवर प्रश्न विचारत असतो, कारण तो खूपच काळजीत असतो. हे बघून आता सखी स्माइल करते आणि ती कान्हाला म्हणते, कसा वाटला लपंडाव, ही आपली हुशार सखी, तिला कोणी किडनॅप नसतं केलं तर ही कान्हाची मस्करी करत असते. सखी आता कान्हाला म्हणते, सॉरी कान्हा, पण बघ ना, तू स्वतःच प्रूव्ह करून दाखवलंयस की जर असं कधी मला गुंडांनी किडनॅप वगैरे केलं तर तू जीवाचं रान करशील मला शोधायला. पण कान्हा सॉरी हा, मी तुझ्यासोबत असा गायब होण्याचा प्रँक केला. आता कान्हा थोडा चिडतो आणि तो सखीला म्हणतो, प्रँक होता हा. सखी म्हणते, हा म्हणजे छोटीशी गंमत. आता कान्हा आणखीच चिडतो आणि म्हणतो, गंमत वाटली ही, हा प्रँक करताना तुमच्या जीवाला काही झालं असतं तर. तुम्हाला समजत नाही का, ही जागा आपल्या ओळखीची आहे. ते तुम्ही कुठल्या दुनियेत जगता, कुठल्या बबल मध्ये जगता तुम्ही. हे आयुष्यामध्ये इतकं सगळं सरळ सोपं साधं काहीच नसतं. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो, आता तुम्ही माझ्यासोबत नव्हता तर माझी काय अवस्था झाली होती माहितीये का तुम्हाला. श्वास थांबला होता माझा, अख्खं जग थांबल्यासारखं वाटत होतं. आता सखी थोडीशी तिला खराब वाटत असतं, गिल्टी फील करत असते ती. पुढे आता कान्हा सखीला सांगतो, वेड्यासारखा इथे तिथे धावत होतो मी तुम्हाला शोधण्यासाठी. काय करायचं होतं मी, त्यात ते गुंड दिसत नव्हते, मनात नको नको ते विचार येत होते. त्यांनी माझ्या बायकोला काही केलं तर नसेल ना, ते ठीक असेल ना, तिला काही होणार तर नाही ना, असे विचार येत होते. कान्हा आता सगळं काही ते मनातलं बोलतो आणि त्यानंतर तो लंबा असा दीर्घ श्वास घेतो आणि स्वतःचा राग शांत करण्याचा तो प्रयत्न करतो. सखी म्हणते, झाला का राग शांत. कान्हा अजूनही रागातच असतो. पुढे आता सखी म्हणते, पण या सगळ्यात तू एक गोष्ट नोटीस केली का, तुझ्या रागातही माझ्यासाठी प्रेम होतं, काळजी होती. आता कान्हाला सुद्धा हे रिअलाइज होतं. तर बघा मित्रांनो, आता काय होतं, सखी कान्हाला म्हणते, इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर, तरी बोलून मोकळा का नाही होत रे कान्हा महाडिक. आता कान्हाला राग येतो बरं का, आणि कान्हा सखीवर भडकतोच आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं मगासपासून, गाडीत बसलोय तेव्हापासून ऐकतोय कान्हा महाडिक. नाही आहे मी कान्हा. आता हे ऐकून सखीचे एक्सप्रेशन्स एकदम बदलतात आणि ती कान्हाला घाबरतच म्हणते, तू कान्हा नाहीयेस म्हणजे. मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. तेजस्विनी परत म्हणत असते मनस्विनीला, मला नको मारूस ग, मी बहीण आहे ना तुझी, सख्खी बहीण आहे ना, मी पाया पडते ग, नको करूस असं. अगं इतक्या वर्षांनी मी माझ्या मुलीला भेटले, तिला बघितलं, तिच्यासोबत काही क्षण घालवलेत, मला राहायचंय तिच्या बरोबर. मनस्विनी, मला तिच्यापासून दूर नको करूस. पुढे आता तेजस्विनी म्हणते, या मनस्विनीला, तुला माझी प्रॉपर्टी हवी आहे ना, सगळी प्रॉपर्टी घे, सगळा पैसा घे, कंपनी सुद्धा घे, पण मला माझ्या सखी सोबत राहू दे ग प्लीज. तर बघा मित्रांनो, काय होतं, आता ही मनस्विनी हसते हे ऐकून आणि म्हणते, काय ताई, जरी मला हे सगळं मिळालं आणि तू जिवंत राहिलीस तरी सुद्धा सतत टेन्शन असेल ग मला. पण एक काम करते, हा तुला मारूनच टाकते. अगं म्हणजे टेन्शन राहणार नाही माझ्या डोक्यावर. तसंही तू इतकं पुण्य केलंयस आणि तू नक्कीच स्वर्गात जाशील. वर गेल्यावर तू माझ्या राघव जेजूंना हाय सांग हा माझा, असं ती तेजस्विनीला म्हणते. तेजस्विनी आता खूपच घाबरत असते, कारण या मनस्विनीने एकदम काठावर आणलं असतं तेजस्विनीला. असं म्हणत ही मनस्विनी अशी हसते आणि मित्रांनो, हसतानाच तिचा तोल जातो आणि पाय घसरून ही मनस्विनी आता खाली पडते. पण ही मनस्विनी एका दगडावर हात ठेवून वर येण्याचा ती प्रयत्न करते आणि तिचा हात दगडावरून सुद्धा घसरत असतो. इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी म्हणते, सांग ना, तू कान्हा नाहीयेस, काय म्हणायचंय तुला. कान्हा म्हणतो, आता मी जे काही सांगतोय ना, नीट ऐका, शांतपणे ऐका. कान्हा आता काही सांगणार असतो, काही काय तो हे सांगणार असतो सखीला की तो कबीर किर्लोस्कर आहे आणि त्याचा सगळा भूतकाळ तो सखीला सांगणार असतो. पण सखीला शिंका येते. कान्हा आता सखीला म्हणतो, झालं सांगत होतो तरी तुम्हाला बर्फाचा गोळा खाऊ नका, पण नाही ऐकायचंच नाहीये ना माझं.
त्यावर आता ही सखी कान्हालाच म्हणते, सर्दी झालेल्या मुलीशी ना नीट प्रेमाने बोलायचं असतं, असं ओरडायचं नसतं तिच्यावर. आणि आपला कान्हा सुद्धा आता सखीला म्हणतो, नाक वाहत आहे पण तोंड काही बोलायचं थांबत नाहीये. सखीला तो टोमणाच मारतो. पुढे आता कान्हा म्हणतो, गाडीत औषध आहे चला. कान्हा आता चक्क सखीचा हात पकडतो आणि अगदी लहान मुलीसारखं तिला तो खेचत नेतो. तर सखी म्हणते, नाही ना कान्हा, औषध नकोय. त्यानंतर सखी आणि कान्हा दोघेही त्यांच्या कार जवळ येतात. सखीच्या शिंका काही थांबत नाही. कान्हा पटकनच आता औषध घेतो. सखी म्हणते, नाही ना कान्हा, नको ना प्लीज. कान्हा म्हणतो, हे काही डॉक्टरांनी दिलेलं औषध नाहीये, तुमच्या आईने स्वतः बनवलंय, घरगुती औषध आहे. आणि आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की आदल्या रात्रीच तेजस्विनी आणि कान्हा किचन मध्ये होते आणि तेजस्विनी कान्हाला म्हणाली असते की मध आणि हळद मिक्स करून मी घरगुती औषध तयार केलंय. कान्हाने विचारलं असतं की हे औषध कोणासाठी आहे, तर तेव्हाच तेजस्विनीने सांगितलं असतं, सखीसाठी. तुम्ही उद्या बाहेर जात आहेत ना फिरायला, ते मी तिला चांगलंच ओळखते. बाहेर गेल्यावर ती थंड खाणार, तू कितीही ओरडला तरी तू तुझं ऐकणार नाही आणि मग तिला सर्दी होणार, म्हणून मी हे औषध तयार केलंय, जवळ ठेव हा. आता कान्हाने असं म्हटलं सुद्धा असतं आदल्या रात्रीच, किती काळजी करताय तुम्ही, मी ना सिरियलच काढणार आहे, आई किती काय करते. आणि कान्हा तेव्हा हसला सुद्धा असतो हे सगळं बघून. त्यानंतर काय होतं, आता प्रेझेंट मध्ये कान्हा हे सखीला सांगतो. तर सखी म्हणते, नाही ना, नको ना, खूप ते कडू असणार आहे. तर कान्हा म्हणतो, नाही नाही, त्या गोड आहेत म्हणाले, औषध घ्या. आणि कान्हा स्वतःच्या हाताने सखीला ते औषध पाजतो. सखी आता कसं बसं तोंड बनवते तरी सुद्धा ती औषध घेऊन घेते. इकडे आता सीन शिफ्ट होतो. ही मनस्विनी वर येण्याचा प्रयत्न करते आणि हे बघून आता तेजस्विनी म्हणते, बघितलंस मनस्विनी, आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची सूत्र त्या देवाच्या हाती असतात. तू मला दरीत पाळण्याचा प्रयत्न केलास पण तुझ्या कर्माने तुलाच खाली खेचलं, तुलाच खाली ओढलं. तर ही मनस्विनी आता खूप आरडाओरडा करते आणि म्हणते, ताई ताई मला वाचव, मला मरायचं नाहीये ताई, मला वाचव. आणि ही लगेच पलटते आणि मनस्विनी तेजस्विनीला म्हणते, मी बहीण आहे ना तुझी, मी तुझी लहान बहीण आहे ना, तू ताई आहेस ना माझी, ताई प्लीज मला वाचव, मला मरायचं नाहीये. आणि त्यानंतर ही मनस्विनी असं म्हणते तेजस्विनीला, मी वाईट आहे, मी खरंच वाईट आहे, पण तू तर चांगली आहेस ना, मला वाचव, वाचव ग तुझ्या छोट्या बहिणीला. असं म्हणत ही मनस्विनी तिचा हात देते तेजस्विनीला आणि जोरात जोरात असं ओरडून ती तिच्या जगण्यासाठी भीक मागत असते तेजस्विनीकडे. पण तेजस्विनी म्हणते, हो पण मी तुला एका अटीवर वाचवेल, तुला वाचवण्याआधी मी सखी आणि कान्हाला इथे बोलवणार, कारण मला तुझ्यावर विश्वास नाहीये. तर आता ही मनस्विनी घाबरते आणि म्हणते, नाही नाही ताई, मी काहीच करणार नाहीये, मला वाचव. पण तिथेच खाली तेजस्विनीला ज्या व्हीलचेअरने बांधलं असतं त्या व्हीलचेअर जवळच या मनस्विनीचा फोन असतो. ही मनस्विनी सारखं सारखं म्हणत असते, माझ्यावर विश्वास ठेव, मला वाचव. पण आता तेजस्विनी काय करते, तिच्या बरोबर पायाने ती या मनस्विनीचा फोन पकडते आणि त्यानंतर तो फोन तेजस्विनी तिच्या हाती घेते आणि कसं तरी मॅनेज करून ती सखीला कॉल करते. सखी आणि कान्हाची गाडी खराब झाली असते तर ते दोघं आता लिफ्टसाठी वाट बघत असतात. तितक्यात काय होतं, सखीला आता फोन येतो आणि फोनवरचं सरकारचं नाव ऐकून सखी फोन कट करते. कान्हा विचारतो, कोणाचा फोन होता? सखी सांगते, सरकार. तर आता कान्हाच सखीला म्हणतो, मग उचलायचा ना, स्पीकरवर टाकायचा. तर तेजस्विनी परत एकदा फोन ट्राय करते. आता कान्हाने सांगितलंय म्हणून सखी पटकन तो फोन रिसीव्ह करते आणि स्पीकरवर टाकते. तर लगेच आता तिकडनं तेजस्विनी बोलते, सखी अगं मी तुझी आई. आता सखीला प्रश्नच पडतो आणि सखी म्हणते, अगं आई तू सरकार सोबत काय करतेस? तर तेजस्विनी आता सगळं सांगून टाकते आणि ती सखी आणि कान्हाला म्हणते, मला आहे ना मनस्विनीने किडनॅप केलंय आणि मला मारण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय. पुढे आता तेजस्विनी लोकेशन सांगते आणि म्हणते, तू आणि कान्हा तुम्ही दोघे लवकर या, मला खूप भीती वाटतेय. तर कान्हा म्हणतो, हो हो आम्ही आलोच, लगेच आलो. आणि थोड्याच वेळात तिथे एक रिक्षा येते. सखी आणि कान्हा पटकन त्या रिक्षामध्ये बसतात आणि त्या लोकेशनवर पोहोचतात. आणि आता दोघे सुद्धा खूप घाबरले असतात. तर ही मनस्विनी सारखं सारखं ओरडत असते आणि ती वर येण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणत असते, ताई मला वाचव, मी मरून जाईल, माझा हात सुटतोय. तिचा पाय सुद्धा घसरत असतो. आता तेजस्विनीला मदत तर करायची असते पण तिला माहिती असतं की ही मनस्विनी काय चीज आहे ते. तर आता तेजस्विनी म्हणते, सखी आणि कान्हा येईपर्यंत मी तुझी मदत नाही करणार. पण आता काय होतं, ही मनस्विनी सारखं सारखं ओरडत असते आणि म्हणते की मी मरून जाईल. तर आता फायनली तेजस्विनी म्हणते, ठीक आहे मी वाचवते. तेजस्विनीचे हात तर बांधले असतात तर ती मनस्विनीला म्हणते, तू माझे पाय धर, तू माझे पाय धर आणि वर ये. आणि ही जी तेजस्विनी आहे ती तिची व्हीलचेअर थोडी सामोर नेते मनस्विनी जवळ आणि खूप प्रयत्न करते मनस्विनीला वाचवण्याचा. आणि ही मनस्विनी सुद्धा आता वर येते आणि ती एका हाताने तेजस्विनीचा पाय पकडते पण या मनस्विनीचा हात घसरतो. तेजस्विनी आता जोरातच ओरडते आणि म्हणते, मनस्विनी. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही मनस्विनी आहे ती तेजस्विनीच्या मदतीने वर आली असते आणि वर येताच ती आपले रंग दाखवते
आणि तेजस्विनीचा ती गळा पकडते आणि या तेजस्विनीचा गळा दाबून ही मनस्विनी तेजस्विनीला दरीत ढकलते आणि सखी आणि कान्हा तिथे पोहोचतात. पण त्यांना असं वाटत असतं की जी दरीत पडली आहे ती मनस्विनी आहे, कारण ही मनस्विनी सुद्धा आता नाटकं करणार आहे. आणि ती सखीला म्हणत असते, सखी तुझ्या मनस्विनी मावशीला वाचव, असं ती म्हणत असते. म्हणून सखी आणि कान्हाला असं वाटतं की जी बाई दरीत पडली आहे ती मनस्विनीच आहे. तर मित्रांनो, आता मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. खरं तर तेजस्विनी मरायला नको, पण बघूया पुढे काय होतं ते. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोलण्यात काही चुकलं असेल तर मला माफ करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.